माणकापूर स्टेडियम नागपूर येथे 12 जानेवारी 2025 ला सुरू झालेला खासदार क्रीडा महोत्सव 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार असून 18 दिवसांमध्ये एकूण 58 विविध खेळांचा समावेश असून 53 विविध ठिकाणी खेळला जात आहे। जवळपास 80,000 खेळाडू यात सहभागी असून यामध्ये 6,000 ऑफिशियल्स नेमण्यात आलेत। एकूण 13,100 मॅचेस खेळल्या जात असून 762 ट्रॉफी, 12,317 मेडल्स तसेच 1,50,00,000चे रोख पुरस्कार वितरित करण्यात येत आहेत। अशा या भव्य दिव्य स्पर्धा अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकथॉनचं आयोजन केलं गेलं होतं। यामध्ये 60 ते 70, 71 ते 80 आणि 81 वर्षाते पुढील अशा 3 भागांमध्ये वॉकथॉनचं आयोजन केलं गेलं होतं। बजाजनगर VNIT ग्राउंडवर संपन्न झालेल्या या स्पर्धेत ज्येष्ठांसाठी झुंबा, स्वास्थ्य सेवा, तिकीट टू बचपन तसेच संगीतमय कार्यक्रम घेतले गेलेत। ज्येष्ठांनी प्रत्येक इव्हेंटमध्ये भाग घेऊन स्वरूची भोजनासह मनमुराद आनंद लुटला। गडकरी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सव साजरा करण्यात येतो। त्यात आज इथे ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। त्या VNIT ग्राउंडवर जेव्हा स्पर्धा घेण्यात आल्या त्यात सर्वात जास्त योगदान आमच्या माजी सैनिक आघाडीने दिलेलं आहे आणि श्री राम कोरके यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ते सर्व काम केलेलं आहे। याबद्दल आम्हाला अभिमान आहे। माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार महोत्सवात ज्येष्ठ नागरिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन आज करण्यात आले आहे। 3,000 ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित झाले। त्यांनी वॉकेथॉन असेल, विविध क्रीडा प्रकार असतील यांचा इथे लाभ घेतला आणि याच्या थोड्या वेळानंतर इथे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे। या समितीचे ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहे असे आमचे सहकारी सचिन देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण डिटेल द्यावा। नमस्कार। म्हणजे मला आनंद होत आहे की हे ज्येष्ठ नागरिक ही स्पर्धा म्हणजे माझ्याकडे जे आयोजन दिलं होतं त्याच्यातली 34 स्पर्धा आणि ह्या 4थ्या स्पर्धेत मी ज्या 3 स्पर्धा घेतल्या त्याच्यापेक्षाही ही नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि इतका आनंद होत आहे कारण की ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सहभागी झाले आणि ज्या पद्धतीने उत्साहाने भाग घेत आहेत ते खरंच त्यांचं किती अभिनंदन करावं आणि आभार मानावं हे कळत नाही। जवळपास आम्ही या ठिकाणी 6 रेस घेतले। जवळपास 3,000 खेळाडूच म्हणील ज्येष्ठ नागरिक यांनी या ठिकाणी सहभाग घेतला। 60 ते 70, 71 ते 80 आणि 81 ते 90 असा तो एज ग्रुप होता आणि याच्यामध्ये जवळपास आम्ही 100 बक्षीस या ठिकाणी खेळाडूंना देत आहेत। धन्यवाद। मी आहे डॉक्टर रिचा सुगंध आणि आम्ही सगळे आज सकाळी हजर झालो आहोत खासदार क्रीडा महोत्सवाला, जिथे होत आहे ज्येष्ठ नागरिक वॉकेथॉन। हा ज्येष्ठ नागरिक वॉकेथॉन जिथे 3,000 पेक्षाही जास्त आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी श्रेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला, भाग घेतला आणि 6 वर्गात हा वॉकेथॉन हा मॅरेथॉन आम्ही डिवाइड केलेलं होतं आणि 3,000 पेक्षाही जास्त एंट्री झाली। इथे खूप मजा येत आहे। सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी फार आनंद घेतलाय। ते सगळे खूप खुश आहेत। प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, प्रत्येक श्रेष्ठ नागरिक जो इथे पोहोचला आहे, हजर झालेला आहे, तो मनापासून माननीय मंत्री महोदय श्री नितीनजी गडकरी, माननीय खासदार महोदय श्री नितीनजी गडकरी यांना धन्यवाद देतो आहे। त्यांना आभार मानतो आहे कारण की असा एक वेगळा प्रकार जे कुठे होत नाही, जे फक्त नागपुरात होतं, ते घडून दाखवतात आमचे खासदार महोदय श्री नितीनजी गडकरी। खूप खूप धन्यवाद। डॉक्टर उमेश शिंगणे, सदस्य अभ्यागत मंडळ मेयोस। माझ्या बाजूला डॉक्टर अनिल कनोजे आहेत। ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे हे जे काम चालू आहे ज्येष्ठ नागरिक दौड, त्यामध्ये एक विशेष उपक्रम ठेवला। बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना वात नावाचा बिमारी होतो। ते शरीरातून आपल्या हाडांमधून कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमी होते, त्यामुळे त्याला वात होतो आणि त्या वात असा बिमारी आहे की ती खूप कॉमन झाली आहे। विशेषतः 50 वर्षाचे बाया आणि पुरुष यांना तो होतो। त्यांची सगळी तपासणी बोन मॅरो डेन्सिटी आम्ही ते निशुल्क ठेवली आहे आणि सर्वांना आम्ही औषध देतोय। यामध्ये निश्चितच त्यांना फायदा होईल। याचं पूर्ण श्रेय माननीय नितीनजी गडकरी यांना।
तिथे डॉक्टर राहुल अग्रवाल जे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ आहे त्यांचा सुद्धा उपक्रम त्यांनी साथ दिली आहे आणि झेनिकॉन फार्मसी आहे त्यांनी औषध पुरवठा. प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.